मुस्लिम समाजानं वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। मुस्लिमांच्या बाबतीत भाजप आणि काँग्रेस यांची भूमिका सारखीच असून भाजपची हार जीत ही मुस्लिम समाजाच्याच हाती आहे। त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिम समाजानं वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। सोलापुरात आयोजित एका जाहीर सभेत ॲडव्होकेट आंबेडकर बोलत होते। जिनको आप लोगों ने चुन के दिया, असेंबली में चुन के, उनका रवैया क्या रहा? जागीरदारी का रवैया रहा। अगर जागीरदारी का रवैया रहा तो विकास का रवैया तो रहेगा ही नहीं, दृष्टिकोण तो रहेगा ही नहीं। इसलिए ये जागीरदारी खत्म करने का वक्त आ गया है और विकास की ओर बढ़ने की बात आ रही है। और इसलिए मैं जाते जाते आप सभी को विनती करता हूं, खासतौर से मुसलमानों को विनती करता हूं कि बीजेपी को अगर हराना है तो जिनको हमने सपोर्ट दिया है, सिर्फ जबानी सपोर्ट नहीं किया है, तो वोट भी हम लोग उनको ट्रांसफर करेंगे। जितने वोट हम लोग को पिछले बार मिले थे उतने के उतने वोट वहां पर ट्रांसफर हो गए और आपके अगर 2 लाख वोट यहाँ पर मिल जाते हैं तो बीजेपी का हार निश्चित है, यह आप पक्का करोगे। इन्हीं शब्दों के साथ मैं आपसे रजा लेता हूँ। या कार्यक्रमास क्रांती सावंत पुरस्कृत उमेदवार अतिश बनसोडे, पांडुरंग खांडेकर, ज्योतिर्लिंग स्वामी, मुस्लिम आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, विकासाच्या नावाने आजपर्यंत तुमची माझी दिशाभूल झाली, रोजगाराच्या नावाने तुमची माझी दिशाभूल झाली, पाण्याच्या नावाने तुमची माझी दिशाभूल झाली। इथल्या प्रत्येक मजुराची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, गरजवंत मराठ्याची, धनगरांची, मुस्लिमांची दिशाभूल करण्यामध्येच या प्रस्थापितांनी आजपर्यंत धन्यता मानलेली आहे। परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे काहीतरी विजन असेल म्हणून तर मला बाळासाहेबांनी पाठीवर थाप दिली असेल। मला एवढंच सांगायचं आहे, माझा पहिला मुद्दा हा मूलभूत आपल्या अधिकाराचा तर असेलच, पण कळीचा मुद्दा असेल इथून पुणे, मुंबई, हैदराबादला जाणाऱ्या तरुणांना हाताला काम भेटलं पाहिजे। त्यासाठी सगळ्यात मोठा सक्षम लढा कसा लढता येईल आणि तो लढण्यासाठी मला तुमच्या सगळ्या आशीर्वादाची गरज आहे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी केलं। चळवळीला ज्यांनी बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करण्यात आलं त्यांना मतपेटीतून सडेतोड उत्तर द्या असं आवाहन यावेळी त्यांनी केलं।